TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, घाटंजी तालुक्यातील राजकारणात आज एक मोठा भूकंप घडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या घडामोडी केवळ एका पक्षप्रवेशापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या संपूर्ण राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या आहेत। आज घाटंजी येथील सुपुनाथ मंगल कार्यालय येथे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे फॅक्शनमध्ये जाहीर प्रवेश केला आणि हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षबदल नसून भविष्यातील सत्तेची समीकरणे बदलणारा एक मोठा राजकीय निर्णय असल्याचे स्पष्ट दिसत आहे। मित्रांनो, आपण काही दिवसांपूर्वीच बाळकृष्ण मंगल कार्यालय येथे झालेल्या सहविचार सभेचे विश्लेषण आपल्या TCN न्यूजवर पाहिले होते, जिथे या प्रवेशाची पायाभरणी झाली होती आणि आज त्या चर्चेचे प्रत्यक्ष रूपांतर जाहीर प्रवेश सोहळ्यात झाले आहे। म्हणजेच राजकारणात घेतलेले निर्णय किती वेगाने प्रत्यक्षात उतरतात याचे हे जिवंत उदाहरण आहे। या प्रवेशामागे भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका यांचा स्पष्ट विचार असल्याचे बोलले जात आहे आणि सत्तेच्या जवळ राहण्यासाठी तसेच आर्थिक बळ मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याची जोरदार चर्चा जनमानसात सुरू आहे। मित्रांनो, येथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेदनादायक मुद्दा समोर येतो की ज्या काँग्रेस पक्षाने या सर्वांना पंचायत समिती सदस्यपद दिले, जिल्हा परिषद सदस्यपद दिले, कॉटन मार्केटचे सभापतीपद दिले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद दिले, अशा पक्षाची अडचणीच्या काळात साथ सोडणे हे केवळ राजकीय नाही तर नैतिक प्रश्नही निर्माण करणारे आहे। म्हणूनच एक म्हण इथे अगदी लागू पडते, संकटात साथ सोडणारा तो आपला नसतो। आणि आज घाटंजीत नेमकं तेच चित्र दिसत आहे। पिढ्यानपिढ्या काँग्रेसशी जोडले गेलेले अनेक परिवार आज एका क्षणात दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहेत। ही केवळ व्यक्तींची नव्हे तर विचारसरणीचीही घसरण आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो। मित्रांनो, विशेष म्हणजे ही पहिली वेळ नाही, या आधीही यापैकी अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता। तेव्हा तत्कालीन खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या पुढाकाराने त्यांनी भाजपात प्रवेश केला होता। मात्र नंतर राजकीय परिस्थिती बदलली, तिकीट नाकारले गेले आणि हेच लोक पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पक्षात स्थिरावले। परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र मोघे यांच्या पराभवानंतर सत्तेपासून दूर राहण्याची भीती आणि सत्तेची चटक यामुळे पुन्हा एकदा हेच लोक नवीन पर्यायाच्या शोधात निघाले आणि शेवटी शिवसेना शिंदे गटाचा हात धरला। मित्रांनो, येथे एक गोष्ट स्पष्ट होते की आजच्या राजकारणात विचारसरणीपेक्षा सत्ता आणि पैसा यांनाच जास्त महत्त्व दिले जात आहे। असे बोलले जाते की आगामी निवडणुकांसाठी प्रचंड आर्थिक बळ उपलब्ध करून दिले जाणार आहे। जिल्हा परिषद सर्कलसाठी कोटींच्या घरात निधी दिला जाईल, पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जाईल, तसेच काहींना जिल्हा बँकेच्या संचालक पदाचे आमिष दाखवले गेले आहे, अशी चर्चा रंगली आहे। आणि हे सर्व ऐकून सामान्य मतदाराच्या मनात प्रश्न निर्माण होतो की निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहेत की पैशांचा खेळ झाला आहे। मित्रांनो, दुसरीकडे या प्रवेशाला थांबवण्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते अण्णासाहेब पार्वेकर यांनी मोठे प्रयत्न केले असे सांगितले जाते। मदन येरावार यांच्या माध्यमातून सुद्धा चर्चा झाली, मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले आणि आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की घाटंजी तालुक्यात पुढील काळात शिवसेना शिंदे फॅक्शन आणि भाजपामध्ये थेट लढत पाहायला मिळू शकते। विद्यमान आमदार राजू तोडसमसाठी ही लढत सोपी राहणार नाही असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे, कारण समोर सत्तेचे बळ आणि पैशाची ताकद उभी राहणार आहे आणि ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे। मित्रांनो, या सर्व घडामोडींकडे आपण केवळ राजकारण म्हणून न पाहता समाजाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे, कारण जे नेते वारंवार पक्ष बदलतात त्यांच्यावर मतदारांनी कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न आता जनतेसमोर उभा आहे। पक्षनिष्ठा हा शब्द आता केवळ पुस्तकात उरला आहे का? सत्ता आली की आपले आणि सत्ता गेली की परके अशी मानसिकता तयार झाली आहे का? हा विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आम्ही आपल्याला आवाहन करतो की हे संपूर्ण विश्लेषण पाहिल्यानंतर आपले मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। TCN न्यूज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा, कारण सत्य मांडणं आणि जागरूकता निर्माण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। आणि हो, आपल्या परिसरात अशा काही घडामोडी घडत असतील, काही व्हिडिओ किंवा माहिती आपल्या जवळ असेल तर ती आमच्या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा। आम्ही त्या बातमीचे सखोल विश्लेषण करून आपल्यापर्यंत पोहोचवू। मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणू इच्छितो की राजकारण बदलत आहे, मूल्य बदलत आहेत, पण मतदार जागा झाला तरच खरी लोकशाही वाचेल। तोपर्यंत आपली काळजी घ्या, आम्ही घेतो आपली रजा। धन्यवाद। भेटूया एका नव्या घडामोडीसह आणि तितक्याच सडेतोड विश्लेषणासह।